गुड मॉर्निंग मित्रांनो. चला परत बघा, परत पारोसाचे आज आता उरकायचं आहे, आंघोळ वगैरे करायचे का तर आज जायचे शूटला. हो, आज आमचं मॅटर्निटी शूट म्हणतात ना काय ते आहे. खरं तर मित्र बोलवला होता पण तो काय आला नाही. तो येतो म्हटलं नाही, टायमाला म्हटलं नाही पॉसिबल होणार, म्हणून मग ते कॅन्सल केलं. आणि मग आता दुसरा प्लॅन केला. मग इथंच खर्ड्यामध्ये एक फोटोग्राफर आहे, त्याला म्हटलं काढशील का फोटो, तर तो म्हटला काढतो या, म्हणून मग आता त्याला बोलवलं. आणि मग एक रील करायची होती, तर ते काय तो जो मित्र होता तो आला असता तर रील चांगली झाली असते, ड्रोन शॉट वगैरे आले असते, पण त्याने कॅन्सल केलं. मग डोकं लावलं की आपल्याकडं आहे ओस्मो पॉकेट 3, मग आपण त्याच्यामध्ये ट्राय करू. आता जशी ड्रोनने किंवा मित्र आल्यानंतर तो फोटोग्राफर आल्यानंतर होणार होती तशी तर रील होणार नाही, पण जेवढी बेस्ट करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करणार आहे. चला मग आता पटपट आवरतो आणि मग जायचं डायरेक्ट शूटला. शूटवरून मग इथं येऊन परत रील शूट करायची. ओके चल. इकडे मागे सगळं फोटोशूट वगैरे चालू आहे आणि मॅटर्निटी शूट आता लग्न तर झाले माझ्या बस. आणि लग्नाला 2-3 वर्ष होती, तर आता आज योग आला मॅटर्निटी शूटचा. मग आता ते शूट करायलाच आलो होतं इकडं. आणि गावाला लोकेशन बघायची सगळी अशी माळा रानात कुठंतरी हे मस्तपैकी केलेलं आहे. आणि आता तिचं शूट चालू आहे. आणि इथे का बरोबर एकावर एक आपल्या आता ते हातावर दुसरा आणि चेहरा एकदम क्लोज जवळ. स्थिर एकदम. हा थोडे चेहरे क्लोज. पलीकडला आता आपला खांद्यावर ठेवा त्यांच्या. असं तुम्ही थोडं स्ट्रेट सरळ लय असं खाली नका, सरळ थांबा. काय अडचण नाही, चेहऱ्याला क्लोज नसेल तरी सरळ थांबा तुम्ही. हा बस. हा नाही मान लय ते इकडून नको, सरळच असू द्या. गॅप असू द्या थोडा, छान वाटेल तो. बस तुम्ही थोडं इकडं. बस पण सरळ, खाली झोपूच नका, सरळ भारी वाटतं नॅचरल. एक असा खाली बसायचं तुम्ही आता एकदा. जे माझं शूट झालेलं आहे सगळं, मी काढले फोटो. आता जे सिंगल फोटो काढायचे ते झाल्यानंतर परत घरी एक रील बनवायची, ती स्वतः मी शूट करणार आहे. चला ते इथं उरकल्यानंतर मग तिकडं जायचं आपल्याला. फोटोशूट चालू आहे इथं, मॅटर्निटी फोटोशूट ना. असं हे लोकेशन आहे गावाकडचं शूटचं सगळं. चलो गाईज, फायनली झालेलं आहे शूट कंप्लीट. आता चाललं आहे घरी. मग वेगवेगळे शूट आणि वेगवेगळ्या अँगलने शूट सगळं चालू होतं. तर असं काय होतं तिकडचं शूटचं लोकेशन वगैरे, फोटोशूट वगैरे केलं आम्ही. मग म्हटलं रील शूट करायची होते एक, म्हटलं येतं आहे आपल्याला स्वतःला. आणि आपल्याकडचे जे गॅजेट आहे ओस्मो पॉकेट 3 ते कधी कामाला येणार, म्हणून मग त्याच्या जीवावरती, ओस्मो पॉकेट 3च्या जीवावरती आपण एक रील शूट करायला घेणार आहोत. कन्सेप्ट आहे डोक्यात, स्वतःच तयार केलेली आहे. बघू कशी वर्क करते. आजपर्यंत केलेलं नाही कधी, फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे. बघूया कसं होतं काय होतं. हे रिझल्ट तर तुम्हाला इंस्टाग्रामला दिसेलच. चला आता मी आवरून 5च मिनटात आवरलं. कुर्ता घातला, केस बीस आवरली, पण तिचं आवरायला अजून आहे ना 2-3 तास तरी जाणार आहेत. हा ना, किती वेळ झाला आवरतं ते. माझी एक झोप झाली सकाळी, पण तरी पण त्यांचं आवरलेलं नाही. माझं तर आवरून रेडी आहे. चला आता बघू कसं होतं काय होतं. व्हिडिओ कसा वाटतो ना तर तुम्ही नंतर रिझल्टमध्ये बघा. चलो तिकडं बघ, आता खाली बघ. हां हात मागच ठेव, हात मागच ठेव. आता हात घे दोन्ही पोटाव. डोळे बंद कर. लय रिटेक करायला लावती रवी. हा ना, या दोन्ही हात पोटाव ठेव. आता खाली बघ, डोळे बंद कर. वड खाली, वड वड. वर बघ, डोळे उघड उघड. तिकडे बघ. तिकडं बघ. हां बस. चला पहिले 2-3 सीन झालेत. या बघा, पडद्या मागची टीम एवढी सगळी आहेत. आम्ही आता एवढे जण
काम चालू आहे, जसं होईल तसं. पहिले 2-3 सीन झालेत, आता ट्रॅक्टरचा सीन आहे. चला आता ट्रॅक्टर बघू, घेऊन येऊ. चला का 0 वरती असं धरायचं. मी आलो ना इथून असं इथं बंद करायचं डायरेक्ट. हे बघा, हे आमचे मामा बघा ट्रॅक्टर चालवतात. पंखाकडे बघायचं. आता समोर घे पंख, समोर. चलो गाईज, बऱ्यापैकी टेक घेत इथपर्यंत आलो आहे. आता ट्रॅक्टर जिथं होता ज्यांचा होता त्यांना द्यायचं आहे. चला जाऊ घेऊन. ट्रॅक्टरला दिवसातून चालवलं खरं तर, हा ना. एकच नंबर फिलिंग आहे भावाचं शूटसाठी, हा ना. चला हे बघा इथं उभा आहे, घेऊन जायचा वर. चला चालू करू ट्रॅक्टर. हे बघा 2 गेअर आहे, एक कासव साशावर टाकू आणि इकडे जो आहे तो रिटर्न मागं घ्यायचा आपल्याला. पहिले वरती घ्यायला लागेल, हा ना. ट्रॅक्टर चालवायचं म्हणल्यावर घेतलं वर. चला पुढं जायला लागलाय. चला झालं, आलं जागेवरती ट्रॅक्टर लावलं. मग पण म्हणतो शहरातल्या पोरांना येत नाही ट्रॅक्टर सगळं दिघं ना. चला बऱ्यापैकी शूट झाले. सकाळी फोटो काढले, आता व्हिडिओ काढले. आता ह्या ज्वारीच्या रानात थोडं काढू, चालताना फिरताना वगैरे नाही का. बघू आता कसं काही शूट होतं आहे ते. मग चला. कुठं ह्या ज्वारीत घ्यायचं काय? आता हाईट एवढी तो चेहरा तरी दिसन का? मध्ये जायचं, मध्ये पातळ बिबट्या आल्या मग पळायचं. चल परत पिले कुठं ते काय इथंच आहे खाली. कुठं तो मम्मी बोलत चोक. बरं आहे खाली, राहू द्या आमच्या पशी. काय म्हणले? फोटो कशा आणायचे? पिले कुठं चालली तू? पिले कुठं चालली? काय गली म्हणा. जेवली का? जेवले? चप्पल काय घातली? चला छोटीशी रील होती, फायनली शूट झालेलं आहे आणि आता ते एडिट करायचं आहे. बघू आता कसं होतं एडिट. जसं रॉ करता येईल तेवढं केलेलं आहे आपल्या घरगुती डोकं लावून, कसं होईल तसं बघूया आता काय होतं. चांगलं झालं तर ठीक, नाहीतर काय आपण स्वतःच केलं. कुठं बाहेर आपण पैसे दिले, आपल्याकडे जे इक्विपमेंट्स होते त्याच्यावरती केलं आहे सगळं. बघू ओस्मो पॉकेट 3वरती आणि आयफोनमध्ये काही शूट आहेत, कारण यांना ओस्मो पॉकेट 3 वापरता येत नव्हतं, म्हणून मग आयफोनमध्ये शूट करायला सांगितलं त्यांना. ठीक आहे, आता आयफोन झालं आहे स्विच ऑफ, चार्जिंग नाही आहे त्याला. आता लाईट यूज तर वाट बघायची आणि त्यानंतर बाकीचं शूट चालू करायचं.
ठीक आहे. चलो गाईज, कसं वाटतंय बघा. काय पिले कसं नाचते, पिली कशी नाचते आमची. लाव बरं गाणं. पिले नाच. डिंग 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 डिंग.